विधान परिषद निवडणुकीच्या अर्जांची आजपासून छाननी 17 जागांसाठी महायुती आणि मविया मैदानात तर बंडखोरांना थंड करण्याचं महायुतीपुढे आव्हान। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये मवियाचा उमेदवारांचं नाही, मविया अपक्षांना पाठिंबा देण्याची शक्यता। ठाण्यात भाजप शिवसेनेमध्ये दरी, रवींद्र फाटकांचा अर्ज भरताना भाजपचे 9 आमदार गैरहजर, स्वतः एकनाथ शिंदे आले असतानाही भाजप आमदारांची दांडी, ठाण्यात भाजपचे संख्याबळ आहे शिवसेनेपेक्षा जास्त। भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम, शिंदेचे नेते अब्दुल सत्तारांच्या सनसनाटी आरोपामुळे महायुतीतील नाराजी चव्हाट्यावर, संभाजीनगरमध्ये भाजप विरोधात सत्तारांचा मुलगा मैदानात। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पाणी परिस्थिती आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरती होणार चर्चा, तर कर्जमाफीचा निर्णय होणार का याची उत्कंठा। अहिल्यानगरमधील उद्यानात मुस्लिम महिलांकडून नमाज पठण, गंगा उद्यानातील नमाज पठणाचा व्हिडिओ समोर, आमदार संग्राम जगतापांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा पठण। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच, 2 दिवसांमध्ये 40 ठिकाणी छापेमारी, 32 भेसळखोरांना अटक, 12.16 लाखांचा मुद्देमाल जप्त। अभिनेत्री रवीना टंडनच्या आईचे 25 लाखाचे दागिने चोरणाऱ्या रशीद छाबरी याला अटक, 2020 पासून करत होती रवीनाच्या आईची देखभाल, दागिने महागडी घड्याळ चोरून झाली होती फरार। वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात घ्या, त्यानं अजून किती छान खेळावं, माजी कसोटीपटू अजय जडेजाचा सवाल, आता घेणार नाही तर मग कधी घेणार, अशी ही विचारणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।